व्यवसाय आणि मार्केटिंग, मार्केटिंग असेल तर सेल्स. आज आपण टी व्ही तर काही लोक आता जास्त बघत नाही, पण टी व्हीवरती येणाऱ्या असंख्य जाहिराती आपण बघितल्या असतील. का बरं हे लोक जाहिरात करत असतील? समजा आज लक्स साबण असेल, जाहिरात येते, फेअर अँड लवलीची जाहिरात येते, म्हणजे असंख्य प्रोडक्ट. आज तुम्ही मोबाईलवरती जा, सर्व ट्रॅफिक आता टी व्ही चॅनलवरून मोबाईलवरती शिफ्ट झालेले आहे, यूट्यूबवरती शिफ्ट झालेले आहे. असंख्य ॲप्लिकेशन आहे की त्यांच्यावरती शिफ्ट झालेले आहे. आणि आज असंख्य ॲप्लिकेशन जर आपण बघितली ॲप, तर याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन उघडल्यानंतर पहिली जाहिरात येईल. कुठलं ॲप्लिकेशन उघडा त्याच्यावरती जाहिरात ही चालणार. म्हणजे थोडक्यात व्यवसाय आणि मार्केटिंग म्हणजे जाहिरातीचं नातं हे खूप घट्ट आहे. आणि व्यवसायामध्ये जर मार्केटिंग त्या पद्धतीची तुम्ही करत असाल तर 100% त्या मार्केटिंगचा रिझल्ट तुम्हाला सेल्समध्ये येणार. चांगल्या पद्धतीनं तुमचा सेल्स होणार. आज जमाना मोबाईलवरती शिफ्ट झालेला आहे. आज दिवसाला 1.5 GB अख्खं गाव बिजी अशी परिस्थिती झालेली आहे. माणूस कुठे असू द्या मोबाईल उचलून बघणारच. आज असंख्य ॲप त्याच्यावरती आलेले आहे. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, बिझनेस रिलेटेड भरपूर ॲप्लिकेशन आहे. म्हणजे जमाना ऑनलाईन झालेला आहे. पण आपणही ऑनलाईनच्या प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे. का तर आज सोशल मीडिया हा कमर्शियल मीडिया झालेला आहे. आणि आज अरबो खरबोची उलाढाल ह्या मोबाईलच्या माध्यमातून, ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होत आहे. आज कुठल्याही कानाकोपऱ्यात देशाच्या एखादा उद्योग व्यवसाय चालू होऊ द्या आणि त्याला ऑनलाईनची जोड, सोशल मीडियाची जर जोड दिली तर 100% तो उद्योग व्यवसाय ह्या कोपऱ्यामधून त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. आणि आपणही आपल्या उद्योग व्यवसायाची जाहिरात या सोशल मीडियाच्या माध्यमातून 100% जर करत असाल तर 100% तुम्हाला येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट बघायला मिळतील. पहिलं काय असायचं, माउथ टू माउथ पब्लिसिटी. म्हणजे माझ्याकडे एखादं प्रॉडक्ट एखाद्याने खरेदी केलं तर ते त्याला बेस्ट वाटलं, त्याचे रिझल्ट त्याने घेतले तर तो दुसऱ्याला सांगायचा, तो तिसऱ्याला सांगायचा. पण आज सोशल मीडिया असं माध्यम आहे की काही मिनिटाच्या, घंट्याच्या टायमिंगमध्ये आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकतो. मग आपलं प्रोडक्ट का जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचू शकत नाही? याच्यामध्ये बरेचसे लोक आहे, पेड ॲड करतात, पेड प्रमोशन करतात. आणि सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की ज्या माध्यमातून आपण चांगले पैसे कमवू शकतो. पण आपण जर एखादा उद्योग व्यवसाय करत असाल 100% आज प्रत्येक ॲप्लिकेशनवरती पेड ॲडची सुविधा उपलब्ध आहे. फ्रीमध्ये आपण आपल्या याचं प्रमोशन करू शकतो. पण आपल्याला सोशल मीडियावरती ट्रॅफिक तेवढी जमा करावी लागेल. समजा यूट्यूब असेल तर तिथं सबस्क्राईब असतात, इंस्टाग्राम असेल तिथं फॉलोअर असतात, फेसबुकला तुम्ही किती मित्र जोडलेले आहेत. म्हणजे असे असंख्य ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये आपल्या व्यवसायाचं प्रमोशन आपण करू शकतो. मग तो कपड्याचा व्यवसाय असेल, कुठलं प्रोडक्ट असेल, वही, पुस्तक, प्रत्येक प्रोडक्टला आपण सोशल मीडियावरती आज आणू शकतो. म्हणजे एक व्यवसाय म्हटलं तर मार्केटिंग हे त्याचं प्रमुख अंग आहे. आणि मार्केटिंगच्या प्रमुख अंगालाच आज जोड लागलेली आहे मोबाईलची. आणि मोबाईलमध्ये एवढे सारे ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण खूप सारे प्रमोशन करू शकतो, चांगल्या पद्धतीनं नफा मिळू शकतो. म्हणजे जिथे जाल तिथे जाहिरात तुम्हाला ॲप्लिकेशनवरती दिसेल. तुम्ही PDF जरी एखादी ओपन केली, ती बंद करायला जाते तर तुम्हाला ॲड दिसेल. यूट्यूबचं समजा Y2 असेल तिथं तुम्हाला ॲड दिसेल, इंस्टाग्रामवरती दिसेल. म्हणजे जमाना हा ऑनलाईन झालेला आहे. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जर प्रमोशन आपलं करत असाल तर 100% त्याचा रिझल्ट उद्योग व्यवसायामध्ये होतो. आज आपलं एखादं किराणा शॉप असेल, त्या शॉपमध्ये कुठले प्रोडक्ट अवेलेबल आहे याची जाहिरात करू शकता. आज कपड्याचे दुकानदार आहे, बरेचसे दुकानदार आहे की हे
स्वतःची ब्रँडिंग करतात, स्वतःच्या स्टेटसला आपलं दुकानात काय उपलब्ध आहे हे ठेवतात, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करतात. मी खूप सगळं प्रमोशन यूट्यूब असेल, फेसबुक, इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून करत असतो आणि त्याचा 100% हा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. सुरुवात छोटी का असाना, पण लोक लाजतात. म्हणजे जो बोलेल त्याचे कुळीत पण विकले जातात, पण जो बोलणार नाही त्याचे गहू पण विकले जात नाही. आज रमी सर्कलची तुम्ही जाहिरात बघितली, छोटासं रमी सर्कल आलेलं होतं, पण आज अख्ख्या जगाला त्यानं येडं करून टाकलेलं आहे. किती पैसे गमवत असेल रमी सर्कलमध्ये, किती लोक गमवत असेल. लोक ते रमी सर्कलमध्ये रमी खेळतील, पण आपल्या उद्योग व्यवसायाला ऑनलाईन आणणार नाही. हे पेड ॲड लावतात मित्रांनो, फ्री ॲड नसतात त्यांचे, पेड ॲड लावतात. मग पेड ॲड लावायची म्हटले 80 रुपयापासून फेसबुकला बजेट चालू होतो. 90, 100 तुमचं जेवढं बजेट आहे त्या माध्यमातून तुम्ही लीड जनरेशन करू शकता, जाहिरात करू शकता, अवेअरनेस मार्केटमध्ये तयार करू शकता, बऱ्याचशा गोष्टी आहे. म्हणजेच थोडक्यात मला हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. आज उद्योग व्यवसायाचं युग आहे, कलियुग म्हणजेच उद्योगाचं युग आहे आणि उद्योग व्यवसाय, स्टार्टअप, ऑनलाईन, डिजिटल जमाना झालेला आहे आणि आपणही डिजिटल झालं पाहिजे. आपण जर ह्या येत्या काळामध्ये जर डिजिटल नसेल तर आपल्याला येत्या काळामध्ये काही दिवसानंतर कोणीही विचारणार नाही. जो ऑनलाईन दिसेल तोच लाईनमध्ये असेल. कशाच्या लाईनमध्ये असेल तर पैसा कमावण्याच्या लाईनमध्ये असेल, पण जो ऑनलाईन नाही त्याची लाईन तिथंच खंडन होणार आहे. म्हणून आज या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्या व्यवसायाला तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाणं गरजेचं आहे आणि शिकण्यासारखंही बरंच काही आहे. पण आपण फक्त रीलच्या मागे लागून जर आपला वेळ घालत असेल तर उद्योग व्यवसाय तुमचा खालच्या टप्प्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज एवढ्या गोष्टी आलेल्या आहे ऑनलाईनमध्ये, तर येत्या काळामध्ये खूप मोठे बदल होणार आहे. आज एवढ्या निवडणुकीचा प्रचार 99% प्रचार हा ऑनलाईन झालेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून झालेला आहे, कॉलच्या माध्यमातून झालेला आहे. विचार करा, आपण आपल्या उद्योग व्यवसायाला का ऑनलाईन घेऊन जाऊ शकत नाही. तर 100% या जमान्याचा आपण एक भाग आहे आणि आपलाच भाग आपला उद्योग व्यवसाय आहे. म्हणून त्याला सुद्धा आपण सोशल मीडियाचा भाग हा बनवलं पाहिजे. तर येत्या काळामध्ये आपण मार्केटिंग करू शकतो चांगल्या पद्धतीनं आणि चांगला पैसा आपल्या उद्योग व्यवसायातून कमवू शकतो. हे 100% खात्री आहे, कारण त्याचं जिवंत उत्तम उदाहरण जर म्हटलं तर मी स्वतः आहे. मित्रांनो लक्षात, म्हणजेच व्यवसायामध्ये मार्केटिंगचं खूप महत्त्व आहे आणि हे महत्त्व आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वाढवू शकतो. जाहिरात ही केली पाहिजे. आज तुम्हाला मला सांगताना लक्षात घ्या, आज समजा आता उन्हाळ्यात एवढ्या थंड पेयाच्या जाहिराती यायच्या, आंब्याची जाहिरात सुद्धा अमेझॉनवरती चक्क आंबे विकायला आहे मित्रांनो. आंब्याची जाहिरात जर येऊ शकते, थंड पेयाची जाहिरात, ही काही नवीन प्रॉडक्ट नवीन नाही मित्रांनो, हे सगळं जुनं आहे. पण तरी ते जाहिरात का करताय? कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीसमोर जर ती जाहिरात 7 वेळा जर गेली, 100% ती जाहिरात बघून तो व्यक्ती ते प्रोडक्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतोय. आलं लक्षात? तर असो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 100% करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तुमच्या काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट तुम्ही करू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.